नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। CTET परीक्षेतील गुणांमध्ये 5% सूट देण्याबाबत परिपत्रक आलेलं आहे। तर या घटकातील उमेदवारांना याचा फायदा होणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधूंनो, इयत्ता 1ली ते 8वी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या पदांकरिता अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, जमाती क आणि ड, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग व खुला प्रवर्गामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग उमेदवार इतर प्रवर्गाच्या उमेदवाराकरता सदर CTET पात्रता गुणांमध्ये 5% गुणांची सूट देण्यात आलेली आहे। तर शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2019 मध्ये नमूद केल्याप्रमाणे केंद्र शासन व राज्य शासन मार्फत आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा असा स्पष्ट उल्लेख नसल्याने CTET उत्तीर्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना सदर परीक्षेमधील 5% गुणांची सूट देण्याबाबत संभ्रम निर्माण होत। यामुळे सदर परिपत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे केंद्र शासन व राज्य शासन मार्फत आयोजित अथवा केंद्र शासन अथवा राज्य शासन याने प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अशी स्पष्ट व्याख्या व पात्रता गुणांमधील सूट याबाबत तरतूद राज्य खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 मध्ये नमूद केली आहे। तसेच दिनांक 7 फेब्रुवारी 2019 मध्ये देखील शिक्षक पात्रता परीक्षेची व्याख्या करण्यात आली। त्यामुळे सदर शिक्षक पात्रता परीक्षामध्ये देण्यात येणारी सूट ही केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे प्राधिकृत करण्यात आलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा लागू असणार आहे। अशा प्रकारचे हे 9 जून 2023 रोजीचं पत्र आहे आणि त्यानुसार याचा फायदा आता कोणाला होतो ते आता आपल्याला बघायचं आहे। तर CTET उत्तीर्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील EWS उमेदवारांना सदर परीक्षेतील गुणांमध्ये 5% सूट देण्याचा याद्वारे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। यास्तव असे स्पष्ट करण्यात येते की सदर शासन निर्णयातील परिच्छेद 3 येथील पात्रता गुणांच्या टक्केवारी देण्यात आलेली सूट ही केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे अथवा प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रतेकरिता लागू आहे, असं हे परिपत्रक आहे। यातून तुम्हाला काय बोध होतो आणि काय कुणाला फायदा होतो हे नक्की कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।